कधीपासून डोकं दुखतंय? असं काय सांगता येणार नाही बघा डॉक्टर. अच्छा, डोळे बघू. घ्या ना. मला वाटतं तुम्हाला चष्मा लागलाय, त्यामुळे डोकं दुखत असेल. आपण काय करूयात? चला माझ्या सोबत चला. मी आलो. काय चाललंय? आतमध्ये पेशंट आहे, दिसत नाही? दिसतंय मला, पण मी कधीच खुणवतेय, तुम्हाला येता येत नाही. असं काय महत्वाचं काम आहे? पेशंट जायची वाट बघायची ना. कुठे आग लागली? आग नाही लागली, ठिणगी पडल्या. ते बी माझ्या मम्मीच्या डोक्यात. तिला संशय आलाय ती रूपाताईच त्या बाबांची पोरगी आहे आणि याची शहानिशा करायला ती पोलिसात चालली आहे. काय? वय रूपाताईचा जर फोटो पोलीस स्टेशन मध्ये असेल आणि तो जर मम्मीनं बघितला ना तर ती लगेच ओळखणार. मग तुम्ही गेले जेलमध्ये. तुझ्या घरातल्यांना काही कामधंदे नाही का? का माझे प्रॉब्लेम वाढवताय? मग तुम्ही एवढ्या भानगडी का करून ठेवता? त्या तर तुम्हाला निस्तरता येत नाही. अजून पण येळ गेली नाही डॉक्टर. अजून पण मला सांगा रूपाताईची बॉडी कुठं आहे? माझ्या घरातल्यांपासून जर वाचायचं असेल ना तर मला आत्ताच सांगा, कुठं आहे रूपाताईची बॉडी? परत येळ गेल्यावर म्हणू नका मला मदत कर म्हणून. सांगणार आहे का नाही? हो, मी तुम्हाला विचारते. आता त्या कट्ट्याकडे काय बघताय? सांगा ना. तिथेच आहे. रूपाताई मुंबईला गेली ना, मग त्याची पर्स येतं कशी? हे कट्ट्याकडे नीट लक्ष ठेव. कट्ट्याच्या आजूबाजूला कोणाला फिरकू देऊ नकोस. तुम बिल्कुल परेशान मत होना डॉक्टर, मैं पूरा ध्यान रखूंगी. मॅम, हे तर बाबांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स. सिंपल आहे, नॅचरल डेथ. ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांनी खूप दारू प्यायली होती. त्यांना कोणी मुद्दामून दारू पाजली नसेल ना? असू शकतं, किंवा तेही प्याले असतील. पण त्यांना कोणीतरी दारू पाजल्याची शक्यता मला जास्त वाटतेय. कारण त्या दिवशी सुद्धा ते दारू पिऊन आले होते आणि डॉक्टरांवर आरोप घेत होते. ह्याचा अर्थ आहे की कोणीतरी त्यांना दारू पाजवली आणि डॉक्टरांच्या विरुद्ध बोला असं म्हटलं असेल. आणि मेन आरोपीवरून आपलं लक्ष विचलित होऊन डॉक्टरांवर शक यावा म्हणून तर हा प्लॅन नसेल. मॅम, मला तसं वाटत नाहीये. तुम्हाला काय वाटतंय हे मी विचारलं नाहीये. तुम्हाला काकांवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? त्यांना दारू कोणी पाजली? सॉरी मॅम, त्यांच्या मागावर आपल्यातलं कोणीच नव्हतं. व्हॉट? मी सांगून सुद्धा आपली माणसं त्यांच्या मागे का नव्हती? तुम्ही काम करता की फक्त पगार घ्यायला येता? इन्स्पेक्टर, मला कामात अजिबात हा केअरलेसपणा चालणार नाहीये. त्या काकांच्या मागे आपली माणसं का नव्हती? मॅम, त्या दिवशी ते दारू पिऊन आले म्हणून तुम्ही त्यांना हुसकावून लावलं. त्यांच्या बोलण्यावर विश्वास सुद्धा नाही ठेवला. आता तुम्ही मला सांगणार की मला काय करायचंय काय नाही करायचंय? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या काकांच्या मागे आपल्या माणसं का नव्हती? सॉरी मॅम. मुझे समझ नहीं आ रहा मैं आप लोगों के साथ में कैसे काम करूं? काय उत्तर तुम्ही त्यांना? इथे माझ्या अंडर काम करण्यात कोणालाच इंटरेस्ट नाहीये. प्रत्येक जण त्याच्या मर्जीनुसार काम करतोय इथे. तुम्हाला माझं ऐकायचं नसेल ना तर घरी बसा. या तुम्ही. शिजनी 4-5 दिवस झाला आले नाही, काय नाही, कुठल्या खबऱ्या नाहीत. गावात काय घडलंय का नाही? कुठं खपली आहे ही? काठी पडली वाटतं.
डिंपल, अरे बाबू तू तरी आहेस का नाही? काय ग आजी? अगं ती काठी पडली ती देव आहे. कटाळा आलाय मला आता उठायचा. कोण बहीण? कुणाची बहीण? अगं तू डॉक्टरांची मांडलेली बहीण आहे ना. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं, होय की नाही ग मम्मी? अगं डिंपे, देतेस ना? अगं तुझं काय तोंड जळलंय वय? अगं बोल की काहीतरी. अगं तुझ्या काय कानात बोळ घातल्यात का काय? डिंपे, अगं आत्ता एवढा आवाज देते ते ऐकू येत नाही होय तुला? जा काठी दे त्यांना. डिंपे, काय झालं? मग जा उचलून दे पडदेशे. जातीयस ना? अगं एवढी का हळू चालतीयास? अगं तिच्या पायाला मेहंदी लावली असेल ना, हिरोईन व्हायचंय तिला. डिंपे, उचलतीयस ना? वय आजी, इथं बसू नको. उठ. अगं सर, आजी उठ. माझा वाडा मी कुठे बी बसेन. आजी मी सांगते, ऐकत जा. अगं पण का म्हणून? मी सांगितलं म्हणून. ही डिंपल मूर्ख आहे का? ही जर का अशीच वागत राहिली तर संशय येईल सगळ्यांना. आधीच ती दिव्या विचारत होती हा कट्टा असा मध्येच का बांधलाय. आता म्हातारीने रागात हा कट्टा पाडला तर या मूर्ख मुलीला रूपाच्या बॉडी बद्दल सांगायला नको होतं. मग आपली आतापासून फ्रेंडशिप. हा, आजपासून आपण फ्रेंड्स. आपण एकमेकींना सगळं सांगायचा, काय पण नाही लपवायचा. तू पण त्या देवीसारखीच निघाली. मी त्याच्यावर एवढा प्रेम करते, पण तो सारखा चिडत असतो माझ्यावर. हा देवी कोण? तुझा बॉयफ्रेंड का? हा, माकडा, घाबरले ना मी. असं कुणी अंगावर हात ठेवतं का? जीव गेला असता ना माझा. अगं पण तर नुसतं तुला खांद्या वाट ठेवला, दुसरं कुठे काय केलंय तेव्हा? तुझं थोबडच फोडेल. कसले घाबरले मी. अगं पण मी तुला भ्या पण नाही दाखवलं. पुढच्या वेळेस का नाही भूत बनून पुढे येतो तुझ्या. असं होय का? मग मी बी तुला कट्ट्याला बांधते, मग तुला समजल डर क्या होता है. कट्ट्याला बांध जाऊ मी का घाबरीन? गबस. काय चाललंय रे तुमच्या दोघांचं? आणि डिंपल, का ग एवढं मोठ्यानं वराडलीस? टोन्या, तू काय केलंस का र? ए नाही अगं मम्मी, अगं मी काय बी नाही केलं. अगं ही एकटीच किंचाळली आणि एकटीच घाबरली. गबस. डिंपल, अगं काय झालंय तुला? अशी का वागतेस ग आज? दीदी एवढी झाली. अभ्यासाला बस, चल. जातो. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. आणि 2 दिवस जरा हलका आहार घ्या, तेलकट तुपकट टाळा. आणि 2 दिवसानंतर पुन्हा चेकअपसाठी या. 300 रुपये.
डॉक्टर येऊ का? मंगलताई या ना. डॉक्टर, एक विचारायचं होतं. बोला. दवाखान्यात कामाचा व्याप वाढलाय का? नाही. का हो? मग तुम्ही डिंपलवर रागवला आहात का? नाही मंगलताई, मी का रागवेन तिच्यावर? मग अशी काही चित्र वागतीया, घाबरतीया काय, दचकतीया काय, काय झालं तीच कळणं झाले. बाहेरची बाधा तर झाली नसेल ना? मंगलताई अहो, कुठल्या जमान्यात आहात तुम्ही? असलं काही नसतं. मग का अशी वागतीया? आता आजचीच गोष्ट घ्या, आज त्यांना कट्ट्यावर बसू देत नव्हती, आता कट्ट्यावर बसण्यात काय अडचण आहे? पण नाही, पहिलं निम्म्या रात्री शेजारी टीव्ही बघायला जायला घाबरत नव्हती, पण आता दिवसा डोळ्या बी घाबरायला लागल्या. अहो मंगलताई, ते काल बाबांचं असं झालं ना, म्हणून घाबरत असेल ती. मला म्हणत होती माझ्या डोळ्यासमोर मरताना मी पहिल्यांदा कोणाला तरी बघितलंय. तसं असाल तर ठीक आहे, मला वाटलं भूताभिताच काय आहे का काय. डॉक्टर, डिंपल पहिल्यासारखी होईल ना? नीट होईल ना? मंगलताई तिला काहीही झालेलं नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी बोलतो तिच्याशी. डॉक्टर, तुम्ही आहात म्हणून आमचं जरा बरं चाललंय बघा, नाहीतर काय झालं असतं काय माहित. तुम्हाला एखादी अडचण सांगावी, आमचं लगेच टेन्शन दूर करता बघा, लय आधार आहे तुमचा. डॉक्टर, जरा डिंपलकडे बघा बरं का. हो. येते. हो. मॅडमला काय वाटतं की आपण कामं करत नाहीये? शीघ्र मला तुम्ही सांगा की आपण कामं करतो की नाही करत? करतो साहेब, रात दिस ताण भूक विसरून काम करतोय. आपण त्या दिवशी वाढायचे झडती घेतली असती ना, तर आपल्याला काही ना काही नक्की मिळालं असतं. गुन्हेगाराला जर पकडायचं असेल ना, तर त्याच्यासारखं वागावं लागतं, त्याच्यासारखा विचार करावा लागतो. मी तुम्हाला सांगतो ना की आपण त्या दिवशी वाढायचे झडती घ्यायला येणार, हे त्या गुन्हेगाराला माहिती होत, म्हणून त्यांनी सगळे पुरावे दुसरीकडे बदलले. साहेब, आपण वाड्याच्या बाहेर एक माणूस ठेवला तर वाड्यात कोण येते कोण जाते बघायला. त्याचा काही उपयोग नाही होणार शिकरे, आणि तेवढी माणसं आपल्याकडे आहेत तरी कुठे? मग त्या बाबाच्या मागे पोलीस लावलं असतं ना आपण. साहेब, मग आपण त्या गुन्हेगारापर्यंत कसं पोहोचणार? पोचणार शिकरे, पोचणार. मी त्याला पकडल्याशिवाय राहणार नाहीये. मी आत्ता मॅडमला जाऊन सांगणार आहे की मी त्याला पकडणार आहे म्हणून. साहेब, अशा अवस्थेत मॅडमकडे जाऊ नका, मॅडम आणखीन भडकतील. अरे भडकू दे, मी नाही घाबरत. समजतात कोण मला? जा, मी जाणार, मी त्याला नका जाऊ. शिकरे साहेब ऐका माझं, नका जाऊ साहेब. साहेब ऐका माझं, जाऊ नका. काय झालंय? कशाला बोलवलंय मला इथं? काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुझं? काय मूर्खपणा लावलायस? मी काय केलंय आता? त्या कट्ट्याला एवढी घाबरायची काय गरज होती? मला माहिती होतं तू असं काहीतरी मूर्खपणा करणारच, म्हणून मी तुला काही सांगत नव्हतो. पण तुला माझी प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. तुझ्यामुळे जर का ते प्रकरण बाहेर आलं ना, तर मी सोडणार नाही, लक्षात ठेव. मी काय मुद्दामून करते का? जिथं आपण बसतो उठतो तिथं बॉडी आहे म्हटलं कोण नाही घाबरणार हो? मग त्या रेशमाची आणि संजूची डेड बॉडी लपवताना तुला बरं काय नाही वाटलं? त्यांच्या बॉडी सारखे मला डोळ्यासमोर नाही दिसत, पण तो कट्टा दिसतो ना. डॉक्टर, तुम्ही एक काम करा, रुपाताईची डेड बॉडी इथनं हलवा. हलवा. हलवायची बॉडी? हा, तुला भीती वाटते ना, आपण हलवूयात. मी एक काम करतो, माझ्या मदतीला दिव्याला पण बोलवतो. बॉडी हलवूया म्हणे. त्या रूपाचं मर्डर केल्यानंतर तिला कसं लपवलं हे माझं मला माहितीये, त्यामुळे ती तिथेच राहणार. डॉक्टर, पण त्याच कट्ट्यावर ते बाबा कसं काय झोपलं आणि त्यांना जीव पण तिथंच सोडलाय? मला तर वाटतंय रुपाताईचं तिथं भूत आहे. मला लय भ्या वाटतंय. डिंपल, तुला तिथे झोपायचंय का आता? मग शांत हो. बघ, रूपाचा आणि रूपाच्या बापाचा आपला काही एक संबंध नाहीये, आणि तुझ्यामुळे जर का कोणाला संशय आला ना, तर मी सोडणार नाही तुला, लक्षात ठेव. निघ.
मॅडम मी काम करतोय आणि मी खूप काम करतोय, पण मला एक कळत नाहीये, माझं काम माझी मेहनत तुम्हाला दिसत का नाहीये? तुमची हिम्मत कशी झाली आपल्या सिनियर समोर दारू पिऊन यायची? नाव आय अंडरस्टँड की काम का होत नाहीये. तुम्ही असेच दारू पिऊन असतात का दिवसभर? तुमच्या पुढे पिलोय मॅडम, तुम्हाला माझं कामच पटत नाहीये. एक्सक्यूज मी, काम पटण्यासाठी काम करावं लागतं. अब मुझे समझ आ रहा है कि देवी सिंह के स्केच इतने आसानी से कैसे बदल गया आणि त्या खुनापर्यंत ती माहिती कशी पोहोचते. काय बोलताय मॅडम तुम्ही? मी असं काही केलेलं नाहीये. येस, तुम्ही काहीच नाही केलं आतापर्यंत. तुमच्यावर या केसची जबाबदारी देऊन ना माझीच चूक झाली, पण आता ती मी चूक सुधारेन. मी तुम्हाला आठवड्याभरासाठी सस्पेंड करते. असं करू नका मॅडम, मी खुन्याच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहे. मी त्याला लवकरच पकडणार आहे. माझ्या हाती काही गोष्टी लागलेल्या आहेत आणि मी Get out! मला तुमच्या दारूच्या नशेतली बडबड ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. असं ऐकून तरी घ्या ना मॅडम. आय सेड गेट आउट. डोंट यू अंडरस्टँड? नाही तर तुमचे हे कारनामे ना मी वरपर्यंत पोहोचेल आणि मग तुम्ही कायमचे सस्पेंड. सॉरी मॅडम, सॉरी. मला कुणी ऐकूनच घेत नाही. मी शोधतोय पुरावे तसे पण. विठ्ठल, तू कधी आलास आणि इतके दिवस कुठे गायब होतास? तुला बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहिल्यात. तू कालच रूपाचे बाबा गेले, तेव्हाच मला वाटलं तू येशील. तुला अशुभाची चावल लागते ना? इथेच प्राण सोडला त्यांनी. मला म्हणत होते मला रूपाला भेटायचंय, रूपाला भेटायचंय. आता भेटले असतील तिला, बिचारे. काय झालं? माझ्याकडे का रागाने बघतोय? त्यांचे ते दारू पिऊन गेलेत, मी नाही काय केलेलं. बरं ते सोड. तू मागच्या वेळी आला होता तेव्हा मी तुला सांगितलं होतं गावात एक बाई आली आहे, माझी तिच्याशी मैत्री झाली आहे. तिचं नाव आहे दिव्या. तिला एक मुलगी, तिचं नाव आहे मायरा. मायरा खूप गोड आहे. मायरापेक्षाही तिची आई खूप गोड आहे. तुला माहितीये, दिव्या आली होती वाड्यात झडती घ्यायला. तिच्या नाका खालून पुरावे तिच्या घरात नेऊन लपवले, तरी तिला कळलं नाही. आता ती मला कधीच नाही पकडू शकणार. काय झालं असायला? विठ्ठल, अरे दरवेळी का हसून जातोस विठ्ठल? तुम्ही कुठे बाहेर चाललात का? ते तुम्ही आता इथे काय करताय? तुम्ही खूप काळजीत दिसताय. बोला ना, काय झालं? डॉक्टर, मी खूप डॉमिनेटिंग आहे का? नाही हो. खरं सांगा, मला बरं वाटावं म्हणून बोलू नका. नाही हो, उलट मला तुमचा हा स्वभाव खूप आवडतो. तुमच्या पर्सनॅलिटीलाही सूट होतो आणि तुमच्या प्रोफेशनल लाईफला सुद्धा. मग मला का असं वाटायला लागले की कामाच्या प्रेशरमुळे माझ्या हाताखालच्या लोकांवर मी खूप चिडायला लागली, त्यांच्यावर खूप राग काढतेय. कामाच्या प्रेशरमुळेच असं होतं असं नाहीये. मग कशामुळे होतं? ते नाही, नको. मी उगाच तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये नको, ते बरोबर नाही वाटणार. नाही, असं काही नाहीये. प्लीज हेल्प मी डॉक्टर. मला खरंच कळत नाहीये की मी या छोट्या छोट्या गोष्टीवर का चिडायला लागलीये. तुम्ही एकट्या आहात, म्हणजे तुम्ही एकटीने सगळं उभं केलंय. तुमचं सुख दुःख समजून घेणारं कोणीच नाहीये. त्यामुळे तुमच्या भावभावना आतल्या आतच दाबून राहत असतील आणि त्याचा प्रेशर सगळं कामावर निघत असेल. म्हणून तुमचं फ्रस्ट्रेशन बाहेर निघत असेल. यू आर ॲब्सोल्युटली राईट डॉक्टर. हेच होतंय. पण मला कळत नाही याचा उपाय काय आहे. माझ्या आयुष्यात आपलं असं कोणीच नाही ज्याबरोबर
मी सगळं शेअर करू शकेल. असं नाहीये, तुमच्या आजूबाजूला बरीच माणसं आहेत. तुम्हाला फक्त ती ओळखता आली पाहिजे. तुम्ही त्यांना आपलं समजलं तर समोरचा माणूस तुमचा होईल ना. थँक्यू. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. चला मी निघते. एक्सक्यूज मी, हा मी सोडा देईल. ना मी जाईन. गुड नाईट. गुड नाईट.